सोलापुरात प्रसूती झालेल्या महिलेला स्वतः खोलीची स्वच्छता करण्याची वेळ। स्वच्छता कर्मचारीच न आल्यानं प्रसूती झालेल्या महिलेनं पतीसह 8 दिवस रुग्णालयाची स्वच्छता केल्याचा धक्कादायक प्रकार समोर। यवतमाळमध्ये दिग्रसच्या दत्तपूर जंगल शिवारामध्ये कुजलेल्या अवस्थेतील 2 मृतदेह आढळले। अद्याप मृतदेहांची ओळख पटली नाही। आत्महत्या की घातपात तपास सुरू। गोंदियातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर 3 महिन्यात 92 अपघात। अपघातामध्ये 52 जणांचा मृत्यू तर 40 जण किरकोळ जखमी। पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी शनिवारी मेगा ब्लॉक। 334 लोकल सेवा रद्द। माहीम ते बांद्रा स्थानकांदरम्यान पुलाचा गर्डर बसवण्यात येणार। पैसे सहज काढता येण्यासाठी पीएफच्या नियमांमध्ये मोठे बदल। ऑनलाईन पीएफ काढताना रद्द केलेला चेक अपलोड करावा लागणार नाही। पासबुकचा फोटोही अपलोड करण्याची गरज नाही। मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार। तापमानामध्ये आजपासून घट होण्याचा हवामान खात्याचा अंदाज। तर नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचाही अंदाज। नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसानं शेती पिकं जमीनदोस्त। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये गारपिटीमुळे दुर्गम भागातील दूरध्वनी सेवा परिणाम। तर सोलापुरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यानं शेतामध्ये नुकसान। आयपीएलमध्ये आज बंगळुरू विरुद्ध दिल्लीची लढत। चौथा विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात। बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रात्री सामना होणार।